नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. नमस्कार, मी राधिका जाधव आणि तुम्ही पाहत आहात राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज, जिथे प्रत्येक राजकीय घडामोडीवर आपली नजर असते. बारामती साखर कारखाना पण राजकीय ताप. बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची मतमोजणी सकाळी 9 वाजल्यापासून सुरू आहे. पण ही केवळ एक निवडणूक नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार थेट रिंगणात असल्याने ही निवडणूक म्हणजे प्रतिष्ठेची लढाई ठरली आहे. पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त. मतमोजणी प्रशासकीय भवन बारामती येथे सुरू होणार असून या ठिकाणी पोलिसांचा दाट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. जिल्हा प्रशासन आणि पोलीस यंत्रणा सतर्क झालेली आहे. कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून स्ट्रॉंग रूम पासून मतमोजणी हॉल पर्यंत सीसीटीव्ही आणि सशस्त्र बंदोबस्त पाहायला मिळतोय. पण ही निवडणूक महत्वाची का आहे? माळेगाव कारखाना बारामतीसह संपूर्ण पुणे जिल्ह्यात राजकीय, सामाजिक आणि आर्थिक दृष्टिकोनातून अत्यंत प्रभावशाली. या निवडणुकीत अजित पवारांच्या गटाची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. दुसरीकडे विरोधकही हा गड पाडण्यासाठी पूर्ण ताकदीनिशी सज्ज झाले आहेत. कोण बाजी मारणार? राजकीय तज्ञांचे मत आहे की या मतमोजणीतून अजित पवार गटाची ताकद बारामतीत अजूनही किती आहे हे स्पष्ट होईल. कारखान्याच्या संचालक मंडळावर कोणाचा झेंडा फडकतो हे पाहणं औत्सुकाचं ठरणार आहे. मतमोजणी सुरू झाली की राष्ट्रशक्ती लाईव्हवर प्रत्येक अपडेट मिळत राहील. मी राधिका जाधव, राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज वरून सांगते, ही निवडणूक म्हणजे फक्त कारखान्याची नाही, तर बारामतीच्या राजकारणाचा भविष्य वेध आहे.